सिग्नल येते, मॅचला सुरुवात होत आहे. सचिन स्ट्राइक एंडला आहे, नॉन स्ट्राइक एंडला निखिल. पहिला बॉल आजच्या दिवसातील पहिला बॉल सरळ खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्र खाली आहे, मिळालाय चौकार. आजच्या दिवसातील धमाकेदार सुरू पद्धतीचा बॉल आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी, थोडासा स्क्रीजचा वापर करून चेंडू टाकण्याचा रत्नाकरने प्रयत्न केला होता. गती थोडीशी कमी होती. सचिनने खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. यावेळी पुन्हा एकदा तीच जागा, बॉल यावेळी सीमारेषा डायरेक्टली पार होणार. इट्स अ बिगी, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू, दोन मोठे फटके. सचिन म्हात्रे इज ऑन फायर. आज जणू काही चिकन मटनचा चांगला बेत करून आलाय. सकाळी चांगली नेहरी झाले आणि हीच ताकद मैदानावर दाखवत असताना मोठी फटकेबाजी. यावेळी रत्नाकर काय करेल? बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ओव्हर पिच पद्धतीचा बॉल हा लो फुल टॉस होता आणि डीप स्क्वेअर लेग सुद्धा खाली आहे. चेंडू सीमा रेषा पार आलाय, मोठा हा चौकार. निश्चितपणाने येईल अशी अपेक्षा फलंदाजाला होती आणि त्या अपेक्षेप्रमाणे फलंदाजाने फक्त थोडाची त्याची स्वतःची थोडी बॉडी खाली केली आणि लो फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला. 14 धावा. यावेळी कव्हर रिजन, पॉइंट रिजन आणि या दोघांच्या मधून चेंडू पुन्हा एकदा हरिओम म्हणत सीमारेषा पार होतोय. 4 धावा. मास्टर आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला फ्रंट फुटवर येऊन चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कट केला किंवा ड्राईव्ह केला असं मी म्हणेन. आणि त्याच वेळेला जे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे ना, त्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा इथे पाहायला मिळालेला आहे. यावेळचा बॉल, यावेळी पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, फुल टॉस बॉल होता, तो खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र घाईने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा निश्चितपणाने प्रयत्न झाला असता. निखिल पाटीलने त्याला परत पाठवलं आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल आलेली आहे. 5 चेंडू 19 धावा आपण पाहतोय. 1 षटकार 3 चौकार आणि सचिन म्हात्रे यांनी सिंगल काढलेले. सो डेफिनेटली 19च्या 19 धावा त्याने 5 चेंडू मध्ये त्यांनी एकट्याने मारलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे, यावेळी निखिल पाटील साठी वेगळा अवलंब केलाय. इथे पाहतोय आपण राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. यावेळचा बॉल, हा कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. निखिल पाटीलने केलेली चुकी त्याला महागात पडणार. इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे होते डीप एक्स्ट्रा कव्हरला. निखिल पाटील सारखा महत्वाचा मोहरा पहिल्या चेंडूच्या अंतिम चेंडूवर बाद झालाय. इट्स गॉन बॅक टू द पवेलियन. शकत नाही. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, कारण प्रत्येक जण कधी ना कधी चुकी करतो आणि ही चुकी त्याला महागात पडले. कारण 2 धावा जिथे होत्या त्या 2 धावा जर घेतल्या असत्या तर कदाचित सचिन म्हात्रेने तो मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केला असता. पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नसतो. पण या वेळेला चुकी झालेली आहे. जी संधी होती ती संधी ऍक्सेप्ट करून चांगला स्ट्रोक, ग्राउंड स्ट्रोक जर खेळला असता, सिंगलवर भर दिला असता तर कदाचित मॅचमध्ये रंगत अजून राहिली असती. पण 19 या धावसंख्येवर 1 विकेट पडलेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. गोलंदाजीसाठी बीसीसी तिनविरा संघाकडून खेळणारा हितेश पाटील गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. आता त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. रायगड प्रीमियर लीग सीझन 1, सीझन 2 यामध्ये आपली वर्णी त्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये लावली होती. असा हितेश पाटील हितू आपल्याला गोलंदाजी मार्कवर आलेला पाहायला मिळत आहे. परंतु स्ट्राईक एंडला कडवं आव्हान त्याच्यासाठी असणार आहे. सचिन म्हात्रे यांनी दाखवलेला क्लास, त्याची चांगल्या पद्धतीची बॅटिंग आपण जरूर पाहिलेली आहे. आणि त्याच वेळेला पहिल्या षटकाच्या अंतिम टप्प्यावर आपण जर पाहिलं तर 19 धावा 1 विकेट अशा पद्धतीचं धावफलक आपण पाहतोय. हितेश राईट हँड ओव्हर द विकेटने
यावेळी सरळ खेळला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर दी बॉल हेड, चेंडू सीमा रेषा पार, येतोय दणदणीत खणखणीत चौकार. केलाय, सरळ पार्टनर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आमचे समालोचक मित्र सौरभ भुरे आणि प्रितेश पाटील हे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा वेलकम आहे, स्वागत आहे. चौकार आलाय, 4 धावा आल्यात. यानंतरचा बॉल, यावेळी लोवर फुल टॉस बॉल, थोडासा वाकून त्या ठिकाणी स्वीप करायचा होता, कनेक्शन इम्प्रॉपर होता, खराब थ्रो होता, बॅकअप नव्हता. गिरीश मात्र तिथे थोडेसे फंबल झालेत. दीपराजने बॅकअप दिलाय, कोणती धाव घेतली गेलेली नाहीये, सिंगल्स आलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24 धावा आपल्याला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, दोनही ओव्हरमध्ये कालच्या दिवसापासून आजच्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत आपण पाहिलेलं आहे. मोठ्या जास्त धावा येताना पाहिलेल्या आहेत आणि गोलंदाजांना नियंत्रित गोलंदाजी करण्यास इथे मात्र कोणताही यावेळचा हा बीमर चेंडू फर्स्ट साइडचा बॉल पंचांनी नो घोषित केलाय. अँड एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट. उघडा डोळे पहा नीट, हा चेंडू असेल फ्री हिट. मला असं वाटतंय की या स्पर्धेतील हा दुसरा नो बॉल असेल शुभम. सो हितेश पाटीलने लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, कारण वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं हे टेनिस क्रिकेटमध्ये मानलं जातं, कारण एकाच टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीत. यावेळचा बॉल स्वप्नीलसाठी. स्वप्नील हा अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळणारा खेळाडू आहे. दीपराजने झेल जरूर सोडलाय तिथे, संकेतने झेल जरूर सोडलाय, परंतु पकडला असता तरी फायदा झाला नसता, कारण फ्री हिटचा बॉल होता. कसाही मारू द्यात, फक्त रनआउट झाला नसता तर बचावला असता. सो सिंगल आलेली आहे, सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाते. धावसंख्या 26, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय हितेशने. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल टाकलाय, दीपराज चेंडू खाली आलाय, दीपराज चाच पडतोय, खाली पाहिलं तोपर्यंत बॉल सीमारेषापर्यंत पोहोचलाय, चेंडू सीमारेषा पार आलाय, चौकार. शेवटचा एक चेंडू बाकी आहेत सिद्धिविनायक झिराट संघाचा. ओके, 5 ओव्हर 2 बॉल बाकी आहेत. सॉरी फॉर द मिस्टेक. हो हो हो, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, निर्मनुष्य जागेत चेंडू धावतोय. साहिल तिथे चेंडूचा पिछा करतोय आणि काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँड ऑफ झिराट इथे मात्र आपली एक धुव्वाधार खेळी दाखवत आहे, चौकार. अशाच पद्धतीचे असतात ज्यांना कशाचीही भीती नसते. काही हो द्या, निखिल पाटील बाद झालाय ना, मी माझा नॅचरल गेम खेळणार आणि अशा पद्धतीची इनिंग साकारित करतोय. 34, लॉस ऑफ 1 विकेट. हो हो, आउटसाइड ऑफ स्टंपला थोडासा स्लोवर होता, गती कमी होती. साहिल चेंडूला बॅकअप करतोय, कोणती धाव घेतली जात नाहीये आणि 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. आफ्टर 2 ओव्हर्स 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीचे धावफलक. शुभम, अशाच पद्धतीची धडाकेबाज सुरुवातीची अपेक्षा अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा माळा या संघाला अपेक्षित होती, पण पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर निखिल पाटील सारखा मोहरा पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर मॅन फ्रॉम सिद्धिविनायक झिराट सचिन म्हात्रे याच्यावर संपूर्णतः जबाबदारी होती. पहिल्या चेंडूपासून जबाबदारी त्याने घेतले जरूर, परंतु आता स्वप्नील म्हात्रे मॅन फ्रॉम सातघर याला सुद्धा आता त्याचा साथ चांगला निभावावा लागेल, कारण PNP चषकामध्ये या खेळाडूने आपली एक चांगली खेळी दाखवली होती. सो अशा पद्धतीच्या लीग्स अलिबाग तालुक्यामध्ये येतच राहणार आहेत, त्यामुळे प्रत्येक मॅचेसमध्ये तुम्हाला कन्सिस्टंट परफॉर्मर राहावं लागेल, चांगला खेळ करणं अपेक्षित असणार आहे. गोलंदाजीसाठी परिवर्तन केलं जाते. मॅन फ्रॉम शिरवली धीरज पाटील आपल्याला पाहायला मिळतील. राईट हँड ओव्हरती विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. स्वप्नील मॅन फ्रॉम सातघर खूप चांगले बिहाइंड द विकेट स्ट्रोक खेळतो आणि रिव्हर्स स्वीप खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. 34 धावसंख्या स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. विनोद विकेटच्या मागून थोडेसे डावपेच आखण्याचा प्रयत्न करतोय. आता हे फिल्डिंगचं जे जाळं आहे ते आता विस्तारलेलं पाहायला मिळते. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, वाईड इश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट असताना स्वप्नील म्हात्रे
स्वीप करण्याचा प्रयत्न केला, यावेळी क्लीन बोल्ड होतोय आणि एकच लो फुल टॉस बॉल त्याला ओव्हर पिच समजण्याच्या नादामध्ये यॉर्कर बनवला आणि इथे मात्र बोल्ड होऊन माघारी परततोय. इट्स गॉन. फ्रॉम खारपेड आंबे. डावखुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज आहे. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूने आपली एक जबरदस्त खेळी आपल्याला दाखवली होती व आपल्या स्वतःच्या अंगावर मॅच घेऊन खेळण्याची किंवा मॅच चालू ठेवण्याची ज्याच्याकडे एक हातखंड आहे, ज्याचा जो स्वप्नील आपल्याला प्रणित म्हात्रे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. स्वप्नील म्हात्रेची जागा भरून काढण्यासाठी खूप म्हात्रे या टीममध्ये आहेत आणि प्रणित आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. मी तर म्हणेन खूप लेट आलाय, पण प्रणित नॅचरली किंवा त्याच्या टीमकडून आणि नेहमीप्रमाणे तो वन डाऊन किंवा ओपनिंग बॅटर म्हणून पाहायला मिळाला. धीरजने पहिल्या चेंडूवर पहिल्या ओव्हरमध्ये जे 19 धावा झाल्या होत्या त्याला बॅकअप करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. राईट हँड राऊंड द विकेटने धीरज मॅन फ्रॉम शिरवली. आउटसाइड ऑफ स्टंपला खूप बॉल टाकलाय. फलंदाज शफल झालेत. गाईडलाईनच्या आतून थोडासा चेंडू गेलाय, त्यामुळे पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ गुड बॉल, इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय धीरज पाटील. खूप सुंदर गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा, अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न केला होता यावेळचा बॉल. हा 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 कट लागली. इथे कॅच, वन बाउन्स पकडलेली आहे. खूप सुंदर वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं. मी म्हणतो ना की कंट्रोल गोलंदाजीमध्ये असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर किंवा वेगवेगळ्या गतीने वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हँडल करण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल आणि हा धीरज तशा पद्धतीचा खेळाडू आहे. साई कृपा शिरवली संघाला मोठं करण्याचं काम या खेळाडूने जरूर केलेलं आहे. आज खेळतोय तो स्पृहा वॉरियर्स रांजणकर संघासाठी. यावेळचा बॉल हो स्टंप मध्ये टाकलाय, स्वीप केलाय. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला एक सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू फरार होईल, सीमारेषा पार होईल. 4 धावा. फलंदाज खूप जास्त बाहेर शफल झाले होते, त्यामुळे धीरजकडे 2 ऑप्शन होते. एक तर पायावर टाकायचा, नाहीतर स्टंपवर टाकायचा. तर धीरजने स्टंपवर टाकला. वेल कनेक्ट बॅटला झालाय आणि त्यामुळे 4 धावा आलेल्या आहेत. 38 धावा या ओव्हरमध्ये. पहिल्या धावा आलेल्या आहेत, 1 विकेट आलेली आहे, 2 डॉट बॉल आलेले आहेत. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला. यावेळी बाहेरचा बॉल छटकानी करण्याचा प्रयत्न, किनारा लगा और सहारा मिला, अशा पद्धतीचं आपण चित्र पाहिलंय. फलंदाज बाद. अखिल पाटील बाद झाल्यानंतर संपूर्णतः जबाबदारी सचिन म्हात्रे याच्यावर आहे. परंतु या ओव्हरमध्ये शुभम घडलंय काय, सचिन म्हात्रे याला अजिबात स्ट्राईक मिळालेली नाहीये. प्रणितने एक चौकार जरूर ठोकलाय. 4 चेंडू फेस केले, 4 धावा बनवल्या, बाद होऊन परतलाय. धीरजची सुंदर नीटनेटकी साफ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल बाकी आहे. आतापर्यंत आपण स्कोर कार्डवर नजर फिरवली. 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल टू गो फ्रॉम थर्ड ओव्हर. खूप चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. गिरीश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यानंतर आता गोलंदाजी कोणाला द्यायची, हितूने तर चांगली ओव्हर टाकलेली आहे. दुसरी ओव्हर कोण टाकणार, 2 ओव्हरचा स्पेल कोण करणार, ह्या सर्व गोष्टींना उधाण आलं होतं. परंतु गिरीश म्हात्रेने सांगितलं पहिली तिसरी तर ओव्हर टाकून घेऊया. धीरजला संधी दिली गेली आणि धीरजने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. आपल्याच गावातील खेळाडू ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला एक आव्हान खूप मोठं असतं आणि तशाच पद्धतीचं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. सागर आपल्याला समोर आलेला पाहायला मिळतोय. सागर सुद्धा साई कृपा शिरवली या गावातूनच, त्या टीमकडूनच बिलॉंग करतोय आणि धीरज सुद्धा. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना
ॲक्च्युली अंदाज आला नसावा कदाचित बॉल कसा येईल काय. बिहाइंड द विकेट फिल्डिंग करणं फार कठीण असतं. थर्ड ओव्हर कम्प्लिटेड. 38 धावा 39 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. सो विनंती असेल, ओव्हर टू यू डीजे मास्टर. पाहायला मिळते खूप सुंदर गीत. आणि कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज, त्यांच्या साऊंडमधून आमचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जर कोणाला कोणत्याही कार्यासाठी किंवा लग्न कार्यासाठी किंवा क्रिकेटच्या मॅचेससाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी या डीजेचं काम तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच या आपल्या भावाला, आपल्या मित्राला नक्की तुम्ही संपर्क करू शकता. गोलंदाजीसाठी एक वेगळा पर्याय आहे. स्वतः कर्णधार गिरीश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. समोर सागर आहे. सागर म्हात्रे हा सुद्धा विध्वंसक पद्धतीने फलंदाजी करतो. त्याचा बॅटचा स्विंग खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यामुळे कदाचित त्याला फायदा होऊ शकतो. गिरीश म्हात्रे हा वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असतो आणि ती गोलंदाजी आता सफल होईल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आता वेगळ्या एंडने म्हणजे विलेज एंडने गोलंदाजी करायची आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आहे. गली क्षेत्र किंवा बॅकवर्ड पॉईंट आपण म्हणूया, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट म्हणूयात. त्यानंतर डीप कव्हर आहे. गिरीश म्हात्रे राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल ओव्हर पिच पद्धतीचा टाकला, समोर टाकला, मार खाल्ला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. पाटील इथे आलेले आहेत. मी त्यांना मंचावर बसण्याची विनंती करतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 45 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी गिरीश म्हात्रेचा यावेळचा बॉल. बॅक टू बॅक सेकंड 6 इन अ रो. सागर म्हात्रे ही इज ऑन फायर. रन्स 50 पार धावसंख्या झालेली आहे. मागील ओव्हरचा चांगला पृथक्करण करून दिलेला आहे किंवा मी तर म्हणेन बॅकअप फलंदाजी करणाऱ्या संघाचा सागर म्हात्रे या फलंदाजाने खूप सुंदर फलंदाजी करून दाखवलेली आहे. लगातारचा दुसरा षटकार येतोय. गिरीश म्हात्रे थोडासा महागडा साबित होतोय. वेगळ्या एंडने गोलंदाजी करतोय, वेगळ्या साईडने गोलंदाजी करतोय. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकत असताना थोडीशी गती कमी आहे. आता इथे मात्र सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो, दीपराजच्या हातातून जय सुटलाय. थर्ड इन द रो. सागर म्हात्रे हॅट्रिक पूर्ण करतोय षटकारांची. 6 धावा. षटकार लागले आणि 3 षटकार लागल्यानंतर सागर, हो हो हो, इथे बघा 19 धावसंख्या. 4 चेंडू झालेले आहेत या ओव्हरमधील आणि टोटल 19 धावा आलेल्या आहेत. 58 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य पाटील यांच्याकडून सागर म्हात्रे यांनी जे 3 षटकार लगावले त्याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या आलेलं आहे. ते त्यांनी ही मॅच संपल्यानंतर घेऊन जरूर जायचं आहे. 58 धावा. मागील ओव्हरची भर काढलेली आहे. सचिन म्हात्रे स्ट्राईक एंडला आलेला आहे. सचिन म्हात्रेने पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तडाखेबंद विध्वंसक फलंदाजी करून दाखवलेली आहे. यावरचा बॉल स्टंप मध्ये टाकला. इथे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. समीर इथे असफल झालाय चेंडू अडवण्यात
आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे कराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 62 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. चौथी ओव्हर खूप महागडी ठरले. स्वतः कर्णधार असफल झालाय. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्पिनर म्हणून आला आणि तिथे मात्र फिल्डरचा साथ त्याला लाभलेली नाही आहे. यावेळचा बॉल, हा सुद्धा बॉल पट्ट्यामध्ये आला, रडार मध्ये आला आणि या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा गिरीश म्हात्रे याने खर्च केल्यात. 29 धावा खर्च केलेल्या आहेत. हॅलो, नेक्स्ट मॅच असणार आहे सिद्धेश स्पोर्ट मांडवकर आणि 70 स्पोर्ट्स पेडांबे. सो 68 धावा झाल्या, 68. तर दोनही संघांनी इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. लास्ट ओव्हर 68 धावा, मॅक्सिमम 20 धावा पकडल्या तर शुभम 80 पर्यंत पोहोचू शकतात, 90 पर्यंत पोहोचू शकतात मी तर म्हणेन. पण आता धीरज आलाय गोलंदाजीसाठी. धीरजला आता धीरज दाखवावं लागेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली होती ना, या ओव्हरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तरच स्पृहा वॉरियर्स रांजणकर संघाला त्याचा फायदा होऊ शकेल. जे प्रेक्षक मैदानामधून येतात त्यांना सन्मानपूर्वक मी विनंती करतोय की तुम्ही गुलाबी फीत आहे त्याच्या बाहेरून पलायन करायचं आहे, जेणेकरून मॅचसाठी कोणताही अडथळा होणार नाही आहे. कारण एक स्टँड प्लेअर असल्यावर थोडासा प्रॉब्लेम होतो, याची नोंद घ्यायची आहे. दिलगिरी व्यक्त करतोय कारण रसिक प्रेक्षक हे आमच्यासाठी खूप फार महत्त्वाचे आहेत. शेवटची ओव्हर, पहिला बॉल, यावेळी व्हेरिएशन पाहायला मिळाली. उलटा टाकला होता, आतमध्ये आलाय बॉल, थोडासा वरती लागलाय. विकेट ही मिसिंग असा पंचाने दर्शवलं. लेग बायचा इशारा आपण पाहिलेला आहे. सिंगल धावसंख्या स्कोर कार्डवर आलेली आहे. सचिन मात्र स्ट्राईक एंडला गेलेले आहेत. धीरजचं कौतुक करावं लागेल कारण ज्या वेळेला तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर त्याने विकेट प्राप्त केली आणि टोटल त्याने 5 धावा 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. पण तदनंतर आता सुद्धा त्याला तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. 69 69 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल, यावेळचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक विनोद चेंडूच्या खाली आलाय, थांबवलाय त्याने आणि कॅच पकडली जाते. कौतुक करावं लागेल धीरज पाटीलचं आणि विनोद पाटीलचं सुद्धा आणि संपूर्ण स्पृहा वॉरियर्स रांजणकर संघाला मिळालेला हा महत्वाचा बळी. खूप सुंदर खेळ केलाय आतापर्यंत. 13 चेंडू 42 धावांची झुंजार खेळी करून सचिन म्हात्रे मैदानाच्या बाहेर परतलाय. शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी रूपम म्हात्रे, मॅन फ्रॉम वाघेश्वर वाघरण. बॉक्स क्रिकेटचा मेहताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं. बॉक्स क्रिकेट खूप कमी खेळतो पण आता ओपन क्रिकेट किंवा ओव्हरआर्म क्रिकेटकडे तो वळलाय. पण तो सिंगल डबल्स घेण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे, पण तो आता सिंगल डबल्स घेऊन चालणार नाहीये. मोठे फटके मारावे लागेल. यावेळचा बॉल, यावेळी दिशाहीन बॉल होता पण विनोदने खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. इथे मात्र फलंदाज बाद होईल कारण बॅटला बॉल लागला किंवा हाताला लागला होता, अशा पद्धतीचं काहीतरी चित्र बॅटला लागला होता. कॅच ड्रॉप झाली आणि ज्याची कॅच ड्रॉप झाली होती तोच रनआउट बाद झालेला आहे. येस, डीजे मास्टर. चेंडू असताना मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल आहेत, लास्ट 3 बॉल टू गो. परंतु संकल्प पेक्षा मी कौतुक करेन या वेळेला जरूर धीरज पाटीलचं. खूप सुंदर गोलंदाजी.
ओहो हो, सुंदर नेत्रदीपक यॉर्कर पद्धतीचा चेंडू 5व्या स्टंपवर टाकला आणि इथे मात्र आपल्या गावातील खेळाडू कसा खेळतो हे त्याला माहीत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये डावपेच करणं त्याला सोपं होतं. यॉर्कर चेंडू टाकलाय, थोडासा व्हेरिएशन टाकतोय आणि कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत चांगली गोलंदाजी कोणी केली असेल तर धीरज पाटील यानेच. मी याचं कौतुक करेन. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. खूप सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. ओहो हो, यावेळी तारीफ केल्यानंतर हरभऱ्याच्या झाडावर कदाचित चढला असावा. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल स्टंप मध्ये का टाकला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला फटका खेळलाय. यावेळी सुंदर शॉट, सीमारेषा पार. पंढरी शेठ फडके बैलगाड्याच्या शर्यतीमधील एक अग्रगण्याने घेतलं जाणारं नाव, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करतोय. हा खरा बॉल, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा सुद्धा नो बॉल आणि त्याच्यावर आलेला हा चौकार. 5 धावा आलेल्या आहेत. झाली धीरजची, पण या ओव्हरमध्ये थोडासा महागडा साबित झाला. एखादा नो बॉल पडला, थोडंसं होतं. बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है असं आपण म्हणूयात. आणि पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. 86 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 87 धावांचं मोठं आव्हान असणार आहे गिरीश म्हात्रे आणि स्पृहा वॉरियर्स या संघासमोर. सो नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोनही संघांच्या प्रतिनिधी किंवा मी कॅप्टन्सना बोलू इच्छितो टॉस बॉक्समध्ये, जिथे केतन पाटील आयोजक टॉस करण्यासाठी येणार आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होणार आहे. हॅलो हॅलो चेक. पाटील यांना मी विनंती करतोय. हॅलो कुणाल पाटील 70-70 स्पोर्ट्स पेढांबे
टीमचे कॅप्टन आणि या सिद्धेश्वर मांडवकर टीमचे कॅप्टन प्रणय पाटील उर्फ बॉन्ड, केतन पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या हस्ते टॉस होत आहे. येस, टेल कॉल केलाय, टेल आलाय. 70-70 स्पोर्ट्स पेडांबे टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करून. ओके, जास्त विचारत नाहीये मी. प्लेइंग 11ची तुमची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या स्पर्धेत ज्यांनी आपला संघ घेतलाय असे अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा संघाचे अजिंक्य पाटील मुख्य मंचावर बसलेले आहेत. त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी केतन पाटील यांना करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या अलिबाग तालुक्यामधून बरेचसे खेळाडू घडवण्याचं सुद्धा काम केलेलं, त्यांना संधी देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. बऱ्याच वेळेला रायगड प्रीमियर लीग असू द्या, अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या संघाची किंवा आपल्या विभागातील खेळाडूंना संधी देण्याची एक मनोकामना दाखवली होती आणि इच्छा दाखवली होती आणि जरूर आपल्या गावातून किंवा आपल्या विभागातून चांगल्या खेळाडूंना घडवण्याचं काम या अजिंक्य पाटील यांनी केलेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा हा संघ त्याने उतरवलेला आहे. तर केतन पाटील यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सौरभ भुरे. धन्यवाद कपिल. शुभ सकाळ. हॅलो हॅलो. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज संकल्प, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाने मोठी धाव घेतली होती. हितेश पाटील सारख्या महत्वाच्या खेळाडूचा कॅच सोडणं खूपच महागात ठरू शकतं. आजच्या दिवसातील ही पहिलीच लढत आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा मैदानावरती चांगल्या धावा आलेल्या आहेत. 87 धावांचं टार्गेट आहे. कारण टार्गेट पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक ओव्हर्समध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन योग्य प्रकारे आखावं लागतं. योग्य प्रकारे तुम्हाला त्या कॅल्क्युलेशनने खेळावं लागतं. आणि ते कॅल्क्युलेशन करत असताना संकल्पने पहिल्या चेंडूवरती जवळपास हितेशला बाद जमा होतं. मात्र शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाकडून मोठी धाव घेत मात्र येथे चूक झाली आहे. झेल सुटलाय, जीवदान मिळालंय. पुढील चेंडू संकल्पचा. यावेळच्या चेंडूवरती एज अँड टेकन. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज विनोद पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या चेंडूवरती विनोद पाटीलचं मैदानावरती राहणं खूप गरजेचं होतं. कारण या मैदानावरती विनोद पाटील बरेच वर्ष खेळलाय. त्यामुळे मैदानाचा टप्पा न टप्पा त्याला चांगल्या रीतीने माहिती आहे. परंतु संकल्प या खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण संकल्प खूप कमी वेळेला आपल्याला खेळताना दिसतो. परंतु अनेक लीग स्पर्धांमध्ये ॲज अ गोलंदाज म्हणून, ॲज अ स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याची वर्णी अनेक टीमचे मालक, अनेक कर्णधार त्याच्यावरती नक्कीच विश्वास ठेवत असतात. आणि तो विश्वासात सार्थ करणारी कामगिरी त्याने बऱ्याचदा अनेक मैदानांवरती करून दाखवली आहे. पुढील चेंडू संकल्पाचा. यावेळचा लेंथ बॉल मात्र फलंदाजाने चांगल्या रीतीने चेंडूला पिक केलाय आणि उडवून दिलाय. डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय षटकार. कलमकर, पोलीस पाटील प्रेक्षकांमध्ये आम्हाला दिसत आहेत. तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की आमच्या मुख्य मंचावर बसायचं आहे. सौरभ. तत्पूर्वी एक विनंती असेल. MH06CL 1801 ही कृपया कोणाची गाडी असेल तर कृपया थोडीशी बाजूला करा. आपले व्यावसायिक आहेत, त्यांना तिथे गाडी लावायची आहे. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. आपलाच माणूस आहे, थोडंसं सहकार्य करा. ते विनंती करायला आलेले आहेत. धन्यवाद.
परंतु येथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी संकल्पची आपण पाहिली. यावेळचा चेंडू फुल टॉस, मिस टायमिंग फटका, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज क्रमांक दुसरा येथे बाद. पहिल्याच षटकामध्ये टिपलाय, 2 विकेट्स मिळवल्यात, एक षटकार खाल्ला, एकूण 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. न्यू बॅटर मैदानावरती समीर पाटील. अहो समीर पाटील हितेश पाटीलला साथ कशा प्रकारे देतोय. समीरला सुद्धा या मैदानावरती चांगला खेळ जरूर करावा लागणार आहे. संकल्पचा या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाने मोठी धाव घेत अखेर येथे मात्र क्षेत्ररक्षक चिराग पाटील अप्रतिमरित्या इथे क्षेत्ररक्षण करतायत, संघासाठी धावा सेव्ह करतायत. 2 धावा इथे सेव्ह केल्यात, 2 धावा या चेंडूवरती मिळतील. षटक क्रमांक पहिलं पूर्ण, 2 गडी बाद, 9 धावा धावफलकावरती. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 एक नवीन संकल्पना. साधारणतः आपण पाहिलं तर 50% अलिबाग तालुका या लीग स्पर्धांमध्ये आपण खेळताना पाहतोय. साधारणतः कनकेश्वर फाट्यापासून पूर्ण नौखारपर्यंत, तर इथं कुर्डूसपर्यंत, शहाबाज, पोयनाड अशी बरीचशा गावांमधील खेळाडू एकमेकांसमोर आपण भिडताना पाहतोय. कालचा दिवसाचा जर आपण अपडेट पाहिला तर कालच्या दिवसामध्ये 250s आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर 2 वेळेला 100च्या आसपास धावासुद्धा पाहायला मिळाल्या. अखेर 2 संघ सुपर 8 मध्ये कालच्या दिवसामध्ये दाखल झालेले आहेत. ए वॉरियर्स झिराड आणि AK वॉरियर्स परुपाडा हे 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं सुद्धा मी कौतुक करेन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. यावेळेला गोलंदाजीसाठी येतोय अमित पारकर. अमित पारकरच्या चेंडूवरती हितेश पाटीलने दणक्यात स्वागत केलंय. स्वॅग से करेगा स्वागत, डीप वाइड मिड विकेट, सीमा पार, षटकार. आता मात्र तो फायदा उचलतोय. इनसाइड आउट, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. क्रिकेट मधलं सौंदर्य या चेंडूवरती पाहायला मिळालंय. डीप कव्हर, सीमारेषा पार, वेलकम, चौकार. आहे अनेक स्पर्धांमध्ये त्याची फिरकी, जादूई गोलंदाजी आपण नेहमी पाहत असतो. ह्या वेळेला मात्र हितेश सारखा एक चांगला फलंदाज त्याच्या समोर सुद्धा आहे. कारण हितेश सुद्धा या मैदानावरती बरेच वर्ष खेळला आहे. त्याला सुद्धा या मैदानाचा चांगला अंदाज आहे. अमितला मात्र हे मैदान नवीन आहे. बघूया हा चेंडू. यावेळच्या चेंडूवरती थोडासा चेंडू दूर ठेवलाय. ऑफ कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. पूल मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू फलंदाज मात्र येथे मिस झालेत. विकेट कीपर आपलं काम चोख निभावतायत. 19 धावा धावफलकावरती, धावसंख्या स्थिर आहे. 87 धावांचं मोठं आव्हान येथे पूर्ण करायचं आहे. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह मारण्यासाठी जरूर प्रवृत्त केलंय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय. हितेशने येथे मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट जरूर मला हितेश बद्दल आठवते, कारण महाशिवरात्री चषक होतं आणि त्या महाशिवरात्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा त्याला मिळाला होता. कारण बरेचसे आयकॉन खेळाडूंना त्याने मागे टाकलं होतं. एक जबरदस्त परफॉर्मन्स त्या ताडभाटच्या मैदानावर ती त्याने केला होता. यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईड लाईन वरती गोलंदाजी होते. अमितने पहिले 2 चेंडू खराब जरूर टाकले, त्यानंतर त्याने नक्कीच स्वतःला सावरलंय. कारण अमितच्या गोलंदाजीची हीच तर खऱ्या अर्थानं वैशिष्ट्ये आहेत की
गोलंदाजाने नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती शिकणं गरजेचं आहे आणि तो इथे मात्र अमित शिकलाय. यावेळेला मात्र स्विच हिट मारण्याचा जरूर प्रयत्न होता. थोडंसं गोलंदाजाने दिशा वेगळी केली आहे, कारण दिशा इथे मात्र थोडीशी भरकटली आहे. चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला आहे. अतिरिक्त धाव मोजली जाईल. 22 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू, यावेळचा चेंडू फुल टॉस, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे मोठा फटका आलाय. षटकार. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मी तर म्हणेन की आवश्यकतेपेक्षा कमी धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. कारण पहिल्या ओव्हर्समध्ये खऱ्या अर्थानं संकल्पने अगदी नावाप्रमाणे संकल्प केला होता आणि त्या संकल्प प्रमाणे त्याने नक्कीच गोलंदाजी केली आहे. पाणी घेऊन जा. जरा जरा फास्ट. पाणी नको लगेच. आपल्याला आज खूप सारे सामने खेळवायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. संकल्प वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन. यावेळचा चेंडू फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाने येथे मात्र 1 वेळा 2 वेळा, तिसऱ्या वेळेला मात्र येथे झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. मात्र टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. येथे या मैदानावरती धावा चेस सुद्धा होऊ शकतात, परंतु तुम्हाला त्या कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल. कारण चेंडू बॅटवरती येतोय. चेंडू चांगले आहेत फलंदाजांसाठी, खऱ्या अर्थानं लाभदायक असे चेंडू आहेत. परंतु गोलंदाजाने सुद्धा अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी केली तर विकेट्स मिळू शकतात. कालच्या दिवसामध्ये एक मेडन ओव्हर सुद्धा झाली होती. ट्रिपल विकेट मेडन ओव्हर कालच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळाली होती. सिद्धू पाटील याने कालच्या दिवसामध्ये मेडल ओव्हर फेकली होती. संकल्प पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळच्या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या बाहेर स्लाइस करण्याचा जरूर प्रयत्न केला. ओव्हर थ्रोची येथे 1 धाव मिळणार. तत्पूर्वी येथे मात्र डायरेक्ट हिट. स्वप्नील येथे मात्र काम तमाम केलंय. क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानात अवतरित झालेत साहिल पाटील. हितेश पाटीलला इथे मात्र साथ द्यावी लागणार. साहिल मॅन फ्रॉम हाशिवरे. संकल्प राईट आर्म राऊंड विकेट. येथे मारा करण्यासाठी समोर फलंदाज हितेश पाटील. हितेश पाटीलचं मैदानावरती राहणं खूप गरजेचं असणार आहे. बघूया चेंडू. हितेशने समोरच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी. मॅग्निफिसंट षटकार. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. थोडासा चेंडू ओव्हर पिच पडला आणि ओव्हर पिच चेंडूला अगदी खडे फलंदाजाने ते स्टँड अँड डिलिव्हर असा फटका खेळला. धावसंख्या 6 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 34 वरती. 34 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 3rd ओव्हर इन अ प्रोग्रेस. कारण रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेला आहे. 21 रिक्वायर्ड रन रेट आहे. मोठे फटके जरूर खेळावे लागणार आहेत.
यावेळचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. बघा गोलंदाजाकडे ही गुणवत्ता असणं गरजेचं आहे की यावेळचा चेंडू फुलटॉस ओव्हरपिच गेला अगोदरचा चेंडू. यावेळचा चेंडू थोडासा फलंदाजापासून दूर ठेवला, ऑफस्टिकच्या बाहेर येथे चेंडू फेकला. कारण येथे संकल्पच्या गोलंदाजीची वैशिष्ट्य, कारण गुडलेनवरचा बॉल त्याला एक्स्ट्रा बाउन्स मिळतो, हीच तर खऱ्या अर्थानं त्याच्या गोलंदाजाची खासियत आहे. पुढील चेंडू हितेशसाठी. यावेळचा टप्प्याचा चेंडू, पुल फटका खेळलाय जरूर, फटका इथे फसलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये आलाय, झेल पकडलाय. हितेश पाटील मोठा हादरा बसतोय. होता पूल मारताना इथे मात्र चेंडू बॅटच्या अगदी वरच्या बाजूस हा चेंडू लागला होता आणि फलंदाज क्रमांक इथे 5वा बाद क्षेत्ररक्षक रूपम पाटील यांनी इथे मात्र चांगला झेल पकडलाय. कारण पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं, संकल्पच गोलंदाजीसाठी होता आणि अखेर संकल्पनेच येथे फलंदाजाला बाद केलंय. 4थी विकेट येथे संकल्पने मिळवली आहे. संकल्पच्या गोलंदाजीची हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे. कारण अचूक टप्पा, अचूक दिशेने तो गोलंदाजी करत असतो. चांगला वेग आहे, चांगली ॲक्शन आहे, चांगला फॉलो थ्रू आहे. कारण गोलंदाजाकडे ज्या गोष्टी आवश्यक असतात ना, त्या गोष्टी संकल्पकडे आहेत. यावेळेला ऑफस्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संकेत मात्र येथे फलंदाजीसाठी आलेले आहेत. षटक क्रमांक 30 पूर्ण झालाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण, 34 धावा धावफलकावरती, 5 गडी बाद, असं हे चित्र आपण स्कोरशीटवरती पाहतोय. 87 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता असणार. पाणी घेऊन जा लगेच. यानंतर सुद्धा एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धेश स्पोर्ट मांडवकार विरुद्ध 70-70 स्पोर्ट पेडांबे. शंकर मोकल यांचा मालकीचा संघ सिद्धेश स्पोर्ट मांडवकार आणि 70-70 स्पोर्ट पेडांबे तेजस पाटील यांच्या मालकीचा हा संघ. यानंतर एकमेकांसमोर भेटताना आपण पाहणार आहोत. तीनवेरेचं हे शानदार मैदान. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 आपण पाहतोय. यूट्यूबवरती dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. कौस्तुभ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम येथे खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून आज सुद्धा अगदी सुंदररित्या मेहनत घेत आहेत. कारण यूट्यूबवाल्यांना सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. आयोजकांच्या आधी तेथे पोहोचावं लागतं आणि आयोजक जातील तेव्हा त्यांना घरी जावं लागतं. कारण टीम त्या खेळाडूंना नक्की त्यांची मॅच असेल तेव्हा यावं लागतं. परंतु आता बघा कौस्तुभ पाटील आपल्या मुलांना पाणी घेऊन जात आहेत. कारण जरी मी या यूट्यूब वाहिनीचा मालक असलो तरी मी सुद्धा माझ्या माणसांना, कारण ह्या गोष्टी आहेत, या गोष्टी नक्कीच कराव्या लागतात. कारण माणूस कधी एका रात्रीत मोठा होत नसतो, तर त्यामागे अशी मेहनत करावी लागते. तर कौस्तुभ पाटील यांना सुद्धा मी नक्कीच धन्यवाद देईन. त्यांना सुद्धा नक्कीच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. की आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे, आपल्या माणसाचं चॅनल, आपला अलिबागकराचा चॅनल आहे. वळूया सामन्याकडे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज निखिल पाटील. निखिल पाटील गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं ढिले झालंय आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचललाय. परंतु 1-2 धावाने काही चालणार नाहीये. आता मात्र उत्तर फक्त फटक्या निश्चित द्यावं लागणार आहे. निखिल पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणार आहे. इथे मात्र मिडल ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. येथे मात्र काय घडलंय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालंय. 2 ढेगांच्या मधून येथे चेंडू गेलाय. तत्पूर्वी येथे मात्र 1 धाव मिळते. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 37 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. फलंदाज येथे मात्र मिस झालाय निखिल पाटीलकडे. कारण निखिल पाटीलने आपण पाहिलं अनेक फ्रँचायझीकडून तो खेळलेला आहे. अनेक फ्रँचायझीकडून खेळत असताना त्याने नक्कीच अलिबाग प्रीमियर लीग सुद्धा जिंकून दिली आहे. यावेळचा चेंडू फुल टॉस, मिस टायमिंग, फटका, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. आणखीन एक फलंदाज बाद. 6वा हादरा बसतोय.
स्पृहा वॉरियर्स रांजणखार या संघाला इथे मात्र 6वा आदरा बसतोय. संकेत मात्रे इथे बाद झालाय. संकेत मात्रे बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती यश पाटील. यश पाटील इथे मैदानात अवतरित झालेत. निखिलचा पुढील चेंडू. यावेळचा चेंडू लेंथ बॉल कॉट अँड बोल्ड. फलंदाज क्रमांक 7वा इथे बाद. सात बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती या स्पर्धेचे स्पर्धेचे मुख्य आयोजक गिरीश मात्रे, संघाचे कर्णधार सुद्धा आहेत. पाहूया गिरीश मात्रे कामगिरी कशा प्रकारची करतायत. यावेळच्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर. चेंडू येथे मात्र डॉट. काय क्रिकेटचा खऱ्या अर्थानं एक वेडा म्हणावा लागेल गिरीश मात्रे यांना, कारण क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. अनेक स्पर्धांमध्ये ते खेळताना सुद्धा दिसतात. ॲज अ आयोजक म्हणून सुद्धा आपण पाहत असतो, ॲज अ मालक म्हणून सुद्धा त्यांना पाहत असतो. कारण असे क्रिकेटचे बेडे आपण आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये बरेचसे पाहत असतो. त्यामधीलच एक गिरीश मात्रे. एक चांगली संकल्पना. खारेपाट चॅम्पियन लीग. या अगोदर खारेपाट प्रीमियर लीग काही मर्यादित गावांपुरतीच असायची, परंतु आपण जर पाहिलं तर खारेपाट चॅम्पियन लीग एक वेगळी संकल्पना. यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः 60 ते 50% अलिबाग तालुका येथे इन्व्हॉल्व होताना आपण पाहतो. वळी आपण मैदानावरती जयेश राज बहर गोलंदाजी मार्कवरती येतोय. अनेक वर्ष आपण पाहतोय हा शिवरे गावाला खऱ्या अर्थानं बिलॉंग करत असताना जयेशने आपल्या गोलंदाजीने आपल्या फलंदाजीने अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिले. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये सामना इथे मात्र 6:50 म्हणजे 6 चेंडूमध्ये 50 धावा. खूपच दूर आहे सामना, परंतु अशा प्रकारची जर गोलंदाजी वारंवार झाली तर 50 धावा होऊ शकतात. 43 निघताना मी 43 एका ओव्हरमध्ये 2 वेळेला पाहिलेले आहेत. एका चेंडूवरती 8 धावा पळून काढताना सुद्धा मी पाहिलेले आहेत. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना 2 वेळेला त्या 5 धावा पळून पूर्ण काढलेले सुद्धा पाहिलेले आहेत. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. तत्पूर्वी येथे मात्र फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू सीमारेषा पार. षटकार. फलंदाजाला मिळाली आहे संधी. त्या संधीचं इथे मात्र थोडंसं सोनं करत असताना फलंदाज साहिलने आणखीन एक उडवलाय. ओव्हर पिच चेंडूला स्टँड अँड डिस्पॅच लॉंग ऑन सीमा पार. षटकार. ही मॅच संपल्यानंतर लगेच यापुढील जो सामना आहे त्या संघाने रेडी राहायचा आहे. सिद्धेश स्पोर्ट मांडवखार विरुद्ध 70 स्पोर्ट पेडांबे. ज्या संघाची गोलंदाजी आहे त्यांनी लगेच एका मिनिटाच्या आतमध्ये एका लाईनीमध्ये आतमध्ये पोहोचायचं आहे. गोलंदाज जयेश वरती हल्ला चढवलाय. हल्ला बोल केला. यावेळचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईनवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न. बघा की कर्णधाराने ह्या गोष्टींची नक्कीच पारख केली आहे. ह्यावेळेला बिहाइंड विकेट क्षेत्ररक्षकाला मागे ठेवण्यात आलेला आहे, कारण एखादी चूक झाली, वाईट चेंडू गेला. कारण एक चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना सुद्धा असा एक किस्सा घडला होता की वाईटचा पंजा मिळाला होता, त्यानंतर 1 बॉल 1 आणि सामना जिंकला. कारण मैदानावरती खूप गोष्टी घडू शकतात. तत्पूर्वी येथे मात्र गिरीश मात्रेने आपला बल्लाचा चालू केलाय. चेंडू मिड विकेट सीमा पार. षटकार. बॅटमधून आलाय.
वन्स अगेन मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळलाय सचिन मात्रे. चेंडूला फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल धाव चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 58 पर्यंत पोहोचली आहे. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक. आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका, कडक षटकार. साहिल नेते मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन केलंय, परंतु संघाला जिंकवण्यामध्ये मात्र ते थोडेसे अपयशी ठरत आहेत. कारण पूर्वार्धाच्या खेळामध्ये केलेली चांगली बॅटिंग, स्पृहा वॉरियर्स रांजणकार संघाने केलेली खराब गोलंदाजी, त्यामुळे त्यांना हा सामना थोडासा गमवावा लागतोय. तर विजेत्या संघाचं अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन. ओव्हर टू यू कपिल. थँक्यू सौरभ भुरे. मॅन ऑफ द मॅच फक्त सांग. या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅटमधून 13 चेंडूमध्ये 40 धावा आल्या, 6 चौकार, 2 षटकार पाहायला मिळाले. असा अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा संघ